हॅलो फ्रेंड्स, स्टेट बोर्ड इझी लर्निंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अल्जेब्राचा 10चा अल्जेब्राचा पहिला चॅप्टर शिकणार आहोत, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. त्यामध्ये आपण पहिले थोडंसं बेसिक घेऊयात. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय? एक इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर यामध्ये बघा x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि a आणि b हे रिअल नंबर आहेत आणि c हा सुद्धा रिअल नंबर आहे. तर याच्यामध्ये बघा x आणि y तर तुम्ही या जागेवर कोणतं पण घेऊ शकता. अल्फाबेट a पासून तर z पर्यंत कोणताही अल्फाबेट तुम्ही इथे घेऊ शकता आणि a, b आणि c च्या जागेवर तुम्ही कोणताही रिअल नंबर घेऊ शकता. सपोज 2x प्लस 5y प्लस 2 इज इक्वल टू 0 हे झालं तुमचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल x आणि y. पण यामध्ये हे जे रिअल नंबर आहे 2, 5 हे 0 नसले पाहिजे. हे जर 0 असले तर x ची व्हॅल्यू पूर्ण 0 होऊन जाईल आणि लिनियर इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल राहील. आपल्याला दोन व्हेरिएबल पाहिजे आहे. तर तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. तुम्हाला एक डेफिनेशन दिले आहे. अन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल. प्रत्येक इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल पाहिजे. अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि ह्या ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल आहे याची डिग्री 1च असली पाहिजे. इथं जर 2 असली तर हे लिनियर इक्वेशन होणार नाही. प्रत्येकाची डिग्री दोन्ही व्हेरिएबलची डिग्री 1च असली पाहिजे. एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला काही 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. तर हे झालं लिनियर इक्वेशन, कारण की याच्यात दोन व्हेरिएबल आहेत आणि रिअल नंबर आहे. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. तर हे झालं लिनियर इक्वेशन. सेकंड दिलेलं आहे 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. तर याच्यामध्ये स्क्वेअर आला म्हणजे याची डिग्री 2 झाली. डिग्री 2 झाल्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही होऊ शकत. थर्ड √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. तर हे लिनियर इक्वेशन झालं आहे, कारण की √2 आणि x हे बाहेर असल्यामुळे हे दोन व्हेरिएबल आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. नंतर दिलेलं आहे 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. तर याच्यात 0x आल्यामुळे हे लिनियर इक्वेशन हे नाही होऊ, टू व्हेरिएबल हे नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल घेतला जाईल. मग तर हे दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फिफ्थ 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. तर इथे पण 0.3x असल्यामुळे हे आणि 0y असल्यामुळे हे पण लिनियर इक्वेशन नाही होऊ शकत. आणि 4x प्लस 5y अपॉन इज इक्वल टू 4. 4 x प्लस 5 y इज इक्वल टू 4 आहे. तर इथे बघा 4 आपण साईडला लिहू आणि याला कन्सिडर करू 1/x. 1/x ला आपण u सपोज करू आणि 1/y ला आपण v सपोज करू. तर 4u प्लस 5v इज इक्वल टू 4. तर हे दोन व्हेरिएबल आहे आणि रिअल नंबर पण आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. त्यानंतर 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आले पहिल्याच याच्यात 4xy. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. दिस इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चला आता आपण प्रॅक्टिस सेट चालू करू.